हुसैन मंसूरी नाव ऐकलं आहे ना? पाहिलं पण असेल अँड्रॉईड मोबाईल घेऊन कितीतरी आणि काय काय पाहत असतो ना आपण. हुसेन मंसूरी यांना कडक सॅल्यूट. हुसेन मंसूरी मुंबईतील एक व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व असं काही की प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे. काही लोकांना वाटतं की अरे समाजासाठी काही करायचं तर आपले खिसे भरलेले पाहिजेत. ठीक आहे, खिशात थोडंफार लागतं, पण खूप मोठे खिसे भरलेला तोच व्यक्ती समाजसेवा करू शकतो हे मात्र साफ खोटं आहे. हुसेन मंसूरी मुंबईमध्ये लहानाचे मोठे झाले. अक्षरशः गरिबीत दिवस काढले. घर भागावं म्हणून बाहेर नोकरी करत करत शिक्षण केलं. वेटरचं सुद्धा काम केलं. पण नंतर जशी डिग्री मिळाली तसं नक्की काय करायचं याचा एक प्लॅन डोक्यात तयार होता. त्याप्रमाणे जेट एअरवेज यांच्याकडं ते नोकरीत रुजू झाले. आणि मग फक्त स्वतःसाठी जगायचं नाहीच आहे आपल्याला, हे तर लहानपणापासून मनावर बिंबवलेलं होतं. अशी काही व्यक्ती, अशी काही व्यक्तिमत्व या जगामध्ये आहेत. म्हणूनच खरंच सांगतो, कुठेतरी कोणीतरी गरिबांना हात देणारं असं तुम्हा आम्हास नक्की दिसत असतं. ते हुसेन मंसूरीसारख्या लोकांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन छोटं छोटं कार्य करणाऱ्या लोकांना आपण पाहतो. हुसेन मंसूरी तसं पाहिलं तर मध्यमवर्गीय कुटुंबातली व्यक्ती, पण मनामध्ये एकच ध्यास की जिथं जिथं म्हणून आपल्याला काही दुःख दिसतंय, ज्या ज्या मुलांना, इतर मुलांना जे मिळतं ते मिळत नाही, आणि ज्या नजरेमध्ये अशा काही गोष्टी हव्यात आपल्याला, पण असं काही दिसतं, त्या त्या ठिकाणी हुसेन मंसूरी यांनी जाऊन मदत केल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिले असतील. कारण ते एक कंटेंट क्रिएटर आहेत. त्यातून मिळणारा पैसासुद्धा अशाच समाजासाठी नक्की ते वापरत वापरत एक चांगलं मानवी आयुष्य जगत आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मी यांच्याकडे पाहतो. एक सच्चा दिलवाला इन्सान, खरोखर माणुसकी मनामध्ये सतत पाझरत ठेवत जगणारा हा एक हुसेन मंसूरी नामक देवाचा अवतार. त्या अल्लाचाच अवतार आहे तो, असंच मी तर मानतो. त्याच्यामुळंच हुसेन मंसूरी जी, आपके कार्य के लिए आपका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ मैं. अर्थात शब्दांच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे हे. त्यामुळं शब्दात अभिनंदन हा खूप कोरडेपणा झाला. देवत्व घेऊन जन्माला येणारी जी माणसं असतात ना, त्यातीलच हा हुसेन मंसूरी हे एक व्यक्तिमत्व असं मला नक्कीच सांगावंसं वाटतं. काही नसतं हो, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जो माणूस दुसऱ्या एखाद्या माणसासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडतो ना, त्याच्यातच देवत्व लपलेलं आहे. बाकी सगळ्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत. गेल्या 5,000 8,000 वर्षापूर्वीचा जर तुम्ही विचार कराल, तेव्हा ही संकल्पना होती का? त्यामुळं हुसेन मंसूरीसारखी अशी जेव्हा व्यक्तिमत्व मी पाहतो या समाजामध्ये, तेव्हा फक्त त्याच्यातला एखादा कण घेण्याचा प्रयत्न करू शकतो, इतकं मी नक्की सांगतो. प्रत्येक व्यक्ती हुसेन मंसूरी होऊ शकणार नाही आहे. प्रत्येक व्यक्ती डॉक्टर अभिजित सोनवणे यांच्यासारखं कार्य करू शकणार नाही आहे. प्रत्येक व्यक्ती सिंधुताई सपकाळांसारखं कार्य करू शकणार नाही आहे. बाबा आमटे बनू शकत नाही, प्रकाश आमटे बनू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला कल्याण सुंदरमसारखी मानसिकता लाभेल असंच काही नाही. प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमधला कलाकार रजनीकांत होऊ शकत नाही. पण यांचा आदर्श घेऊन आपण थोडं काहीतरी करू शकतो ना.
मग ते करण्यासाठी आपण धडपडणार नाही तर मग या मानवी जीवनाचा आपण नक्की काय उपभोग घेतो आहे, नक्की काय उपयोग करतो आहे? वेदना, संवेदना, भावना अशा सगळ्या आपल्याला देऊन त्या देवानं या पृथ्वीवर पाठवले माणूस बनवून. तर मग आपण काय म्हणून जगतो आहे हा प्रश्न कधीतरी अंतर्मनाला विचारायचा. आणि हुसेन मंसूरीसारख्या लोकांच्या कुठेतरी पायाची धूळ एक कण जरी आपल्याला घेता आली तरी आपण धन्य झालो असं मानत मानत थोडासा आपल्या जीवनाला वेगळा आकार देता देता आपल्याला जगता येईल का? झालं गेलं, खूप काही गेलं, आयुष्य वाया गेलं असं समजून आजच्या दिवसापासून आपल्याला अशी काही नवी सुरुवात आपल्या जीवनात नक्की सुरुवात करता येईल का? असा प्रश्न जर प्रत्येक माणसाने माणुसकीतनी आपल्या मनाला, अंतर्मनाला विचारत विचारत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत की समाजामध्ये कोणी असं वंचित राहील असं मला नाही वाटत. हुसेन मंसूरींचं जेव्हा जेव्हा मी काम पाहतो, जेव्हा जेव्हा मी त्यांचा एखादा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा असं वाटतं की या माणसाला कधीतरी जाऊन भेटलं पाहिजे. होईल ती माझी मानसिक इच्छासुद्धा मी स्वतःच पूर्ण करीन. त्यांचा आता पता सगळा हुडकून बघीन आणि मुंबईत जाऊन त्यांना नक्की भेटेन. एकदा त्यांच्या चरणाला स्पर्श करून नक्की येईन. तुमच्यासारखं मला जगता तर येत नाही आहे, पण तुमची थोडीशी पावलाची धूळ मला मिळेल का असं नक्की त्यांना हक्काने विचारता येईल. विचारायचं आहे मला त्यांना. सध्या त्यांचं कार्य पाहून डोळ्यात पाणी येतं, पापण्या ओलावतात आणि ऊर अभिमानाने भरून जातं की अरे असे किती व्यक्ती जगात आहेत म्हणून सगळं चाललं आहे. पी सावळाराम म्हणून आज आपल्या टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरच्या बाजूला तिथून जवळपास कॅन्सर झालेल्या त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मोफत सांभाळत आहेत. एक नाही, दोन नाही, 47 वर्ष झाली अन्नदानाचं कार्य करत आहेत. कुठून मिळते हो या लोकांना अशी ऊर्जा? काय त्यांच्या काय तिजोऱ्या भरलेल्या असतात? नाही, पण मनात प्रबळ इच्छा असते आणि मग इकडून तिकडून लोकांच्या डोनेशनचा ओघ सुरू होतो. चांगल्या कार्याला तो विधातासुद्धा साथ देतो, उगीच म्हणत नाही आहेत तसं. अशी अनंत माणसं आहेत. जितकी माणसं अशी चॅरिटी करत करत समाजभान राखत राखत जगत आहेत त्या प्रत्येक सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्तीला, भले ती सामाजिक सेवा कोणत्याही प्रकारची का असेना, बीइंग ह्युमन सलमान खान, सलीम खान यांनी काढलेली संस्था आहे. आज अनेक रुग्णांच्या उपचारासाठी ती संस्थासुद्धा काम करते. आज सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये अमाप पैसा कमवला, हॉटेल काढलं, पण गुपचूप त्यांची चॅरिटी सुरू असते. कित्येक मुलांना दत्तक घेतलेलं आहे. त्यांचा पूर्ण खर्च हा लिटिल चॅम्पियन क्रिकेटर करतो आहे. अशा अनेक व्यक्ती आहेत भारत देशामध्ये. भिकाऱ्यांचा डॉक्टर अभिजित सोनवणे यांच्याविषयी तर मी कितीतरी बोलू शकतो. सोपी नाही आहे ती सेवा, सोपी नाही आहे. तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करताना एखादा कळकट मळकट कपड्याचा व्यक्ती तुमच्या रिझर्वेशनच्या बोगीत शिरला तर नाकाला पदर लावणाऱ्या बायका बघितल्यात मी. स्वतःला खूप उच्चभ्रू समजणाऱ्या माणसांना त्या तशा व्यक्तींपासून लांब जाताना बघितलं मी. उठून मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मला त्यांच्या मनातलं दुःख कळलं, त्यांची गरिबी कळली. मला अक्षरशः वाटलं एका प्रवासात की माझ्या जागेवर सीटवर त्याला बसवावं. जो ट्रेनच्या टॉयलेटच्या बाजूला टेकून निवांत एका कोपऱ्यात आपल्या मळकट कळकट कपड्यांचं भान राखत त्या गर्दीला त्रास होऊ नये असा बाजूला बसलेला आढळला होता. नंतर तो पुढच्या स्टेशनला उतरलो. त्याला कळलं त्याची चूक, तो रिझर्वेशनच्या डब्यात चढला. अशी ही अवस्था समाजात असतानासुद्धा अशा लोकांसाठी कार्य करणारी अशी माणसं बघितली ना की देव म्हणजे नक्की काय? या माणसांच्या व्यतिरिक्त देव नाही आहे या मताशी मी ठाम होतो आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि म्हणूनच हुसेन मंसूरी यांना खूप खूप मनपूर्वक नमन करतो मी. त्यांना कडक सॅल्यूट कवी प्रवीत शोचा. आणि आरोग्यसंपन्न आयुष्य त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना खूप खूप आयुष्य मिळो. मेरी भी उम्र आपको लग जाए, बस यही दुआएं ज़रूर करूँगा. हुसैन साहब, आपका ये कार्य बस ऐसे ही शुरू रहे, यही मेरी आपको तहे दिल से शुभकामना. मित्रांनो, हुसेन मंसूरींना कडक सॅल्यूट हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि जर समाजामध्ये अशा खूप व्यक्ती निर्माण झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर थोडासा आदर्श त्यांचा आपण घ्यायचा प्रयत्न करूयात आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून
समाजभान तुम्ही पण राखताय हे तुम्ही सिद्ध कराल याच इच्छेसह या व्हिडिओत इथंच थांबतो.